तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज 6 जुलै संडेचा दिवस आणि आपण लास्ट वीक मध्ये जी आपली नवीन सिरीज स्टार्ट केली होती चार्ट मसाला ह्या नावाने, ज्यामध्ये आपण येणाऱ्या वीकचं वीकली अनालिसिस करतो आणि पास्ट वीक मध्ये काय काय घटना घडल्या, आपण चार्टला काय लेवल्स सांगितल्या होत्या, नेक्स्ट वीक मध्ये काय लेवल्स असू शकतात, लास्ट वीकच्या लेवल्स ज्या लेवल्स आपण प्रेडिक्ट केल्या होत्या त्या लेवल्सना मार्केटने बीट केलं किंवा नाही केलं, आयदर वी वर प्रॉफिटेबल ऑर वी वर इन लॉस, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण घेतो ह्या आपल्या नवीन सिरीज मध्ये, ज्याचं नाव आहे चार्ट मसाला वीकली अनालिसिस. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला पुढे चार्ट वरती समजून सांगतो, जे तुम्हाला समजायला जास्तीत जास्त इझी होईल. ऑलराईट फ्रेंड्स, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे निफ्टीचा चार्ट ओपन करत आहोत. ठीक आहे, निफ्टी नी क्लोजिंग दिलेली आहे 25,461. ठीक आहे, सो 25,500 ही एक निफ्टीची सध्या सायकोलॉजिकल लेवल आहे, ज्या हर्डलला, ज्या लेवलला लास्ट वीक निफ्टीला क्रॉस करता आलं नाही, आणि तशाच काहीशा लेवल्स आपण दिल्याही होत्या ऑलरेडी निफ्टीमध्ये. आणि नेक्स्ट वीकच्या लेवल्स जर म्हणाल तर वीकली अनालिसिस आहे. ठीक आहे, सिन्स इट्स चार्ट मसाला, आपण डेली फ्रेमचा चार्ट वरती इथे बघत आहोत. ऑलराईट, आणि डेली फ्रेमच्या चार्ट वरती आपण जर इथे बघू तर मी तुम्हाला ट्रेंड लाईन प्लॉट करून दाखवतो फ्रेंड्स. ठीक आहे, सो दॅट इट वुड बी इझी टू मेक यू अंडरस्टँड. ठीक आहे, सो फ्रेंड्स, 25,888 ही जी लेवल आहे, ओके, 25,888, आणि बॉटम पण मी तुम्हाला प्लॉट करून देतो फ्रेंड्स. ठीक आहे, बॉटमला आहे 25,000 125. ओके फ्रेंड्स, सो जर आपण इथे नीट पाहिलं तर ही रेंज आहे, आणि ह्या रेंज मध्ये नेक्स्ट वीक अकॉर्डिंग टू माय अनालिसिस मार्केट ट्रेंड करू शकतं. ओके, सो ह्या पद्धतीने इथे मार्केट ट्रेड म्हणजे बिहेव करू शकतं येणाऱ्या वीक मध्ये निफ्टी मध्ये. आणि जर नेक्स्ट डेच्या म्हणजे मंडेच्या उद्याच्या दिवसाचे जर लेवल्स म्हणालात तर त्या लेवल्स पण मी तुम्हाला सांगून देतो. हवं तर मी इथे ट्रेंड लाईनने प्लॉट करून देतो तुम्हाला, अगेन तुम्हाला समजायला इझी होईल. वेट अ सेकंड. ओके, इमिडिएट लेवल उद्याच्या दिवसाचा आहे साठी आहे 25,333. मी एक काम करतो फ्रेंड्स, ह्याच बॉक्स मध्ये, ठीक आहे, उद्याच्या दिवसाची ही ट्रेंड लाईन मी, ठीक है, ट्रेंड लाइन के अंदर एक छोटा ट्रेंड लाइन, म्हणजे जे समजायला इझी होईल. आणि उद्याच्या दिवशी नंतर मग मी त्याला, आपण उद्याचं अनालिसिस जेव्हा करू फॉर द नेक्स्ट डे, त्या दिवशी आपण त्या लेवलला इरेज करून टाकूया. ओके, 25,555 फॉर द अपसाइड. ठीक आहे, सो फ्रेंड्स, ह्या लेवल्स तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता, चार्टला मी तुम्हाला इथे मोठं करून दाखवलेलं आहे. ठीक आहे, फॉर टुमॉरो इट्स गोइंग टू बी 25,333 फॉर द डाऊन साइड आणि 25,555 फॉर द अपसाइड रेजिस्टन्स. ह्या दोघांच्याही बाहेर कुठेही आपल्याला असं वाटलं की मुवमेंट होत असेल तर आपण सीई किंवा पीई साइडला ट्रेड घेऊ शकतो. ठीक आहे, एनिवेज आपण निफ्टीमध्ये ट्रेड घेत नाही, आपण निफ्टीमध्ये जास्तीत जास्त प्लॅन करतो ऑप्शन सेलिंग साठी. बट सिन्स हिअर आपल्या ह्या चॅनल वरती आपण ऑप्शन बाईंगचं जास्तीत जास्त डिस्कशन करतो, सो ऑप्शन बाईंग साठी आपण बँक निफ्टी हा आपला इंडेक्स वापरतो. ठीक आहे, बँक निफ्टी मध्ये तुम्हाला इथे ट्रेंड लाईन्स दिसत असतील, लास्ट वीकच्या ट्रेंड लाईन्स होत्या. हे बघा, ही रेजिस्टन्स लेवल होती, ही सपोर्ट लेवल होती, आणि त्यानंतर सॉरी ही सपोर्ट लेवल होती, ही मी मधल्या दिवशी दिलेली लेवल होती. सो त्याच्या लेवल्स तशाच आहेत, तर मी आता त्या लेवल्स डिलीट करत आहेत. ठीक आहे,
सो दॅट आपल्याला नेक्स्ट लेवल्स प्लॉट करता येतील इथे बँक निफ्टी मध्ये. ऑलराईट. सो फ्रेंड्स 57,000 ही एक सेकंड मी तुम्हाला थोडस इथे ना ह्या पर्टिक्युलर ही जी कॅन्डल झालेली आहे, हा डे चा चार्ट आहे, ही जी कॅन्डल आहे, ठीक आहे, याला मी पर्टिक्युलर तुम्हाला दाखवू इच्छितो, त्यामुळे मी त्याला सर्कल करून ठेवलेलं आहे. फ्रायडेची कॅन्डल आहे, इव्हनिंग स्टार कॅन्डल आहे ही. ऑलराईट. इव्हनिंग स्टार मध्ये युजली हे होतं की त्यानंतर मार्केट डाऊन साइड येतं, बट मला असं वाटतं पर्सनली की बरेच दिवस झाले ग्लोबली पण काही मोठं हलचल होत नाहीये. सो ह्या कमिंग वीक मध्ये उद्याच्या दिवशी कदाचित मार्केट आपल्याला फेक ब्रेकआउट होणार आहे, असं ब्रेक डाऊन होणार आहे, सॉरी ब्रेकआउट नाही, अगेन मी बोलतो सॉरी, ब्रेक डाऊन होणार आहे असं दाखवून मार्केट अपसाइडला ट्रेंड करू शकतं. बट स्टील मार्केट आहे उद्याचं उद्या, आणि लेवल्स आपण बघूनच ट्रेड करतो. ठीक आहे. आपण कधी कधी क्विक आपले व्ह्यू चेंज पण करतो, कारण हीच एक ट्रेडरची खासियत असायला पाहिजे, आणि आपण तसं त्या पद्धतीने आपल्याला स्वतःला मोल्ड करता आलं पाहिजे. ठीक आहे. बरेचसे लोक त्याला म्हणतात नाही नाही सर तुम्ही लास्ट मोमेंटला असं म्हणता तसं म्हणता. मार्केट आहे बॉस, आपल्याला तसं करायला लागतं. आणि हा स्पेशली जेन स्ट्रीटचं एक व्हिडिओ घेऊन मी येणारच आहे, शॉर्ट्स मध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि जर जेन स्ट्रीट बद्दल तुम्हाला जास्तीत जास्त अजून डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कॉमेंट बॉक्स मध्ये क्वेरी मध्ये नक्कीच लिहा जेन स्ट्रीट, आणि इतर कोणते क्वेरीज असतील तर ते पण विचारू शकता. ठीक आहे. तर जेन स्ट्रीटमुळे मागच्या 2-2.5 वर्षामध्ये फ्रेंड्स ऑलमोस्ट मार्केटला आपल्या इंडियन मार्केटमधून युएस मार्केटमध्ये एक हेजिंग फंड कंपनी आहे जेन स्ट्रीट, म्हणजे युएस बेस्ड, आणि युएस मार्केटमध्ये 2 ते 2.5 लाख करोड रुपये ते गेलेले आहेत मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये. ठीक आहे. लास्ट इयर तरी पण सेबीने त्यांचे ह्या वर्षीचे 4,800 करोड काहीतरी समथिंग त्यांचे होल्ड करून ठेवलेले आहेत. बट हे सेबीला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असं मी क्लिअरली म्हणेल. आणि सेबी नेहमी रिटेलर्स वरती जे वेगवेगळे गोष्टी इम्प्लिमेंट करत असते, आणि रिटेलर्स सांगतं की नाही नाही तुमचा लॉस होतोय, तुम्ही हे बंद करा, तुम्ही ते बंद करा, तुमच्या एक्सपायरी बंद करू, तुम्ही ते बंद करू, ते बंद करू. हायली म्हणजे खूप मोठ्या लेवलला मॅनिप्युलेशन चालू होतं. ठीक आहे. जेन स्ट्रीट ह्या कंपनीकडून इंडियन मार्केटमध्ये एक्झॅक्टली पॅटर्न्स वरती जे दिसायचं, चार्ट वरती जे दिसायचं, रिटेलर्स जे करायचे त्याच्या एक्झॅक्टली उलट करायचं ते, कारण की ऑब्व्हियसली मार्केटमध्ये जेन स्ट्रीट सारख्या कंपनीला मार्केटला मॅनिप्युलेट करण्यासाठी काय लागतं. आज बँक निफ्टी, आपण बँक निफ्टीमध्ये ट्रेड करतो, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक या 2 मेजर बँक जर पकडल्या, ठीक आहे, त्यात अजून एक तिसरी म्हणजे पीएसयू मध्ये जायचं असेल तुम्हाला एसबीआय पकडा, ह्या 2 ते 3 बँकांमध्ये तुमची 60% म्हणजे 50 to 60% बँक निफ्टी कव्हर होते. तर तुम्हाला बँक निफ्टीला हलवायला काय वेळ लागणार. आणि ऑब्व्हियसली हे लोक सम लाख करोड रुपीजचा फंड घेऊन बसलेले असतात. सो दे कॅन मॅनिप्युलेट द मार्केट व्हेरी वेल अँड व्हेरी इझिली. सो फ्रेंड्स, हे मॅनिप्युलेशन ऑलरेडी मार्केटमध्ये चालू होतं आणि हे सेबीने फाइंड आउट केलंय. आय होप हे थोडंसं लवकर करायला पाहिजे होतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, जेन स्ट्रीट ही अशी एक कंपनी आहे, अजून मे बी अशा अजून कंपनीज असतील मार्केटमध्ये. सो सेबीने यावरती लवकर लवकर अजून ऍक्शन घेतली पाहिजे, अजून फास्ट ऍक्शन घेतली पाहिजे, सो दॅट रिटेलर्सचं नुकसान कमीत कमी होईल आणि इंडियन रिटेलर्स मार्केटमध्ये राहावेत, टिकावेत असं जर वाटत असेल खरंच स्टॉक मार्केटला, तर प्लीज या गोष्टींकडे लक्ष द्या. अदरवाईज हाफ ऑफ द पब्लिक ऑलरेडी क्रिप्टोकरन्सीकडे गेलेली आहे. फ्यू ऑफ देम आर ऑलरेडी मूव्ह टू फॉरेक्स मार्केट, विच इज व्हेरी अनरिलायबल. फॉरेक्स मार्केट तर मला पर्सनली फॉरेक्स मार्केट बिलकुल अनरिलायबल वाटतं. क्रिप्टोकरन्सी पण म्हणजे ठीक आहे. क्रिप्टोकरन्सी इंडियामध्ये आता थोडेसे रेग्युलेशन्स वगैरे येत चाललेले आहेत, आणि ओव्हरऑल ग्लोबली क्रिप्टोला पण एक्सेप्ट केलेलं आहे. आता इंडियामध्ये फिजिकल कार्ड वगैरे सुद्धा सुरू होणार आहेत क्रिप्टोच्या वरती. सो क्रिप्टोकरन्सी सो बट स्टील स्टॉक मार्केट एवढी रिलायबिलिटी क्रिप्टोवरती सुद्धा अजून माझी नाहीये. ठीक आहे. इट्स जस्ट द थिंग, क्रिप्टोकडे लोक फक्त आणि फक्त यासाठी जात आहेत की क्रिप्टो 24 तास असतं, मार्केटमध्ये व्हॉल्यूम जास्त आहे क्रिप्टोच्या, आणि 24 आवर्स ट्रेडिंग करायला मिळतं, म्हणून फक्त लोक क्रिप्टोकडे जातात. आणि ह्या स्टॉक मार्केट, आपल्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये जे मॅनिप्युलेशन चालू आहे, ह्याला कंटाळून लोक क्रिप्टोकडे वळलेले आहेत. अदरवाईज इंडियन स्टॉक मार्केट सारखं म्हणजे मला पर्सनली असं वाटतं, इफ यू वॉन्ट टू बी अ ट्रेडर, तर तुम्ही स्टॉक मार्केटकडे या, कारण तुम्ही 24 तास ट्रेड नाही करू शकत. ठीक आहे. आपलं एक मेंटॅलिटी, एक सायकोलॉजी, पर्सनल आपले स्वतःचे म्हणजे फॅमिली टाइम, पर्सनल टाइम, ह्या सगळ्या गोष्टी असतात. तुम्हाला सोशलाइज होणं, तुम्ही फक्त ट्रेडच करू बसू शकत नाही 24 तास. ठीक आहे. आणि जर तसं केलं तर ऍट द एंड मी ठामपणे सांगू शकतो, एकदम कन्फर्मली सांगू शकतो की तुमचं अकाउंट ब्लो होणार.
ठीक आहे. मग तुम्ही क्रिप्टोमध्ये करा, फॉरेक्स करा, कारण तुम्ही 24 तास जर करणार असाल तर हेच होणार. यू कॅनॉट बीट देअर अल्गोरिदम्स, यू कॅनॉट, तुम्ही त्यांच्या AI ला बीट नाही करू शकत. ते मोठे मोठे जे इन्व्हेस्टर्स असतात ते लोक अल्गोरिदम्स वापरून काम करतात. ठीक आहे. AI टूल्सचा वापर करतात. रिटेलर्सकडे तेवढ्या फॅसिलिटीज नाही आहेत. म्हणून माइंड फ्रेश आणि फ्री राहिलं पाहिजे. ठीक आहे. लिमिटेड ट्रेड करा आणि लिमिटेड प्रॉफिट किंवा लॉस जो काय असेल त्यानंतर मार्केटमधून एक्झिट घ्या. ठीक आहे फ्रेंड्स. तर बघूया आपल्या बँक निफ्टीचं लेवल्स ह्या येणाऱ्या वीकचं चार्ट मसालावरती काय आहे. तर अकॉर्डिंग टू मी बँक निफ्टीला तर 1000-1500 पॉईंट इट्स 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 म्हणजे त्याच्यासाठी केकवॉक आहे. इट्स नथिंग फॉर बँक निफ्टी. ठीक आहे फ्रेंड्स. मला असं वाटतं पर्सनली की बँक निफ्टीमध्ये जी लेवल आहे ती आहे 57,888 फॉर द रेझिस्टन्स. आणि ही जर लेवल ब्रेक केली बँक निफ्टीने, देन द नेक्स्ट सायकोलॉजिकल हर्डल इज 58,000. ऑब्व्हियसली 58,000च्या वरती गेलं तर ट्रिमेंडस बुलिश होऊ शकते बँक निफ्टी. ठीक आहे. आणि डाऊन साईडला बँक निफ्टीमध्ये 56,666 ही जी लेवल आहे, दिस इज क्रुशियल अँड इम्पॉर्टंट लेवल. ऑलराईट. वेट, ट्रेंड लाईन आपल्याला प्लॉट करावी लागेल. वेट, येस, 56,666. ओके. ठीक आहे. सो फ्रेंड्स, ह्या रेंजमध्ये बँक निफ्टी आय थिंक सो राहू शकते. आणि ह्या रेंजला जर तोडून वरती किंवा खाली बँक निफ्टी जर ट्रेड करणार असेल तर ऑब्व्हियसली वी आर गोइंग टू ट्रेड इन टू इट. आणि पर्टिक्युलरली उद्याच्या दिवसाचं जर म्हटलात तर फ्रेंड्स, मला असं वाटतं की 57,000च्या जस्ट वरती बँक निफ्टीने क्लोजिंग दिलेली आहे फ्रायडेच्या दिवशी. थोडंसं बँक निफ्टी डिप घेऊन मंडेला रिव्हर्स मारू शकते असं पर्सनली मला वाटतं. बट स्टील गॅप अप जर झाला 100-150 पॉईंटचा तर ऑलरेडी 57,111 ची लेवल क्रॉस करून मार्केट 333 पर्यंत पण जाऊ शकतो. ठीक आहे. किंवा मग खाली येऊ शकतो बॉटमला. तर मला पर्सनली असं वाटतं फ्रेंड्स की 57,000 वेट, ट्रेंड लाईन्स आपण दिल्यात. उद्याच्या पर्टिक्युलर दिवसासाठी आपण फ्रेंड्स एक बॉक्स देऊयात, रेक्टँगल बॉक्स. ऑलराईट. 57,257. Okay. And for the downside, 56,000. येस, हा जो बॉक्स आहे ना फ्रेंड्स, ही जी लेवल आहे ह्याच्यामध्ये मला असं वाटतं उद्याचा दिवस बँक निफ्टी म्हणजे ही जी रेजिस्टन्स लेवल आहे बॉक्सची वरची अप्पर लेवल ती आहे 57,257. आणि जी सपोर्ट लेवल आहे ती आहे 56,856. सो याला ब्रेक ज्या पण साईडला करेल बँक निफ्टी, ऑब्व्हियसली आपण त्या साईडला ट्रेड घेणार आहोत. तर फ्रेंड्स, लेट्स सी उद्याचा दिवस कसा जातो. ऑब्व्हियसली उद्याचं मार्केट उद्या आपण नेहमी म्हणतो त्याप्रमाणे मार्केट आहे, काही सांगता येत नाही. तर आपण बँक निफ्टीमध्ये ट्रेड घेतो आणि बँक निफ्टीमध्येच उद्या सुद्धा ट्रेड घेणार आहोत. सो मला असं पर्सनली वाटतं, जसं मी मगाशी पण बोललो की एक फेक ब्रेकडाऊन होतोय असं दाखवून अपसाईडला मार्केट ट्रेंड करू शकतं. बट उद्या बघूया आपण कसं काय वाटतं. तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनलची आपल्या लिंक, मी जे माझी पर्सनल ट्रेड्स जस्ट फॉर युअर नॉलेज अँड एज्युकेशनल पर्पज तुमच्याशी शेअर करतो, ते त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा, म्हणजे तुम्हाला लाईव्ह ट्रेड्स मिळतील. आणि जर तुमच्या नॉलेजमध्ये आणि तुमच्या प्रॉफिटमध्ये थोडीफार जरी भर पडत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये जय भीम लिहायला नक्कीच विसरू नका. आणि अशा जास्तीत जास्त कंटेंटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. भेटूया पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.